आंबेडकरांचा. अरे आवाज कुणाचा? काही वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजचा हा निर्धार मेळावा संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा, आणि त्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय सन्माननीय नेते, उपनेते, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करून या निर्धार मेळाव्याला सुरुवात करत असताना मी विनंती करतो शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत यांना की त्यांनी या निर्धार मेळाव्याला आपणास मार्गदर्शन करावं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं 1-2 मिनिटांमध्ये आगमन होईल आणि तोपर्यंत मला 2 शब्द बोलावेत असं सांगण्यात आलं. आता 2 शब्द असे कोणते की महाराष्ट्रात त्या 2 शब्दाला ताकद आहे आणि ते 2 शब्द बोलण्याचा अधिकार फक्त शिवसैनिकांना आहे, ते म्हणजे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बोलण्याचा अधिकार या महाराष्ट्रात कोणाला असेल तर तो फक्त शिवसेनेला आहे. आज मंच मोकळा आहे. मंच मोकळा यासाठी आहे की थोड्या वेळानं मंचावर बॉम्ब फुटणार आहेत, पण हे सभागृह ओसांडून वाहत आहे. हीच शिवसेना आहे. काही पक्षांचं वेगळं असतं, मंच भरलेला असतो आणि सभागृह मोकळा असतं. थोड्या वेळानं मंचही भरेल आणि सभागृहही ओसंडून वाहताना दिसेल. हा निर्धार मेळावा आहे. विजयाचा संकल्प घेऊन, मुंबई जिंकण्याचा संकल्प घेऊन मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा आहे. उपशाखा प्रमुखांचा मेळावा यासाठी म्हणतोय, सरकारमध्ये फक्त 2 उप आहेत. आमच्याकडे 5,000 उप जमलेले आहेत आणि या 5,000 उपमध्ये मुंबईत राजकीय उलथापालथ करण्याची ताकद आहे. याने एकदा निर्धार केला की आपल्या भाषेत बोलायचं तर आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जाईना. मुंबई घेणार या निर्धारानं, या संकल्पानं आपण इथे जमलेलो आहोत. मला कोणीतरी विचारला सकाळी, उपशाखा प्रमुखांचा मेळावा का? आपण गटप्रमुखांचा घेतो, शाखा प्रमुखांचा घेतो, जिल्हा प्रमुखांचा घेतो. मी सांगितलं, उपशाखा प्रमुख हे आमचं पायदळ आहे. आर्मीमध्ये लष्करात जे पायदळ असतं ना, त्याच्याशिवाय कोणते युद्ध लढलं जात नाही. आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये नेव्ही असेल, हवाई दल असेल, पण पायदळाला जेवढं महत्त्व आहे तेवढं अन्य कोणत्याही आर्मीला असत नाही. आम्ही लढणारे लोक,
युद्धामध्ये सैन्यात या पायदळात मी बघितलंय, मी डिफेन्स कमिटीवर देशाचं काम केलेलं आहे. युद्ध झाल्यावरती आम्ही एकदा इस्पितळात गेलो आणि पाहिलंय. युद्धामध्ये हात कापला जातो, गोळ्या लागतात, पाय कापला जातो, गोळ्या लागतात. पण तो सैनिक जो असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो, मरते दम तक तो लढत असतो, दुश्मनाला जमिनीत गाडेपर्यंत लढत असतो. हा सुद्धा आमचा शिवसैनिक आहे. हा जो उपशाखा प्रमुख आहे तो सुद्धा संघर्ष करतो जमिनीवर. आणि शिवसेनेच्या विजयाचा मंत्र कुठला असेल तर संघर्ष हा आमच्या विजयाचा मंत्र आहे. शिवसेनेनं सातत्यानं संघर्ष केला, शिवसेनेला सहज काय मिळालं नाही. या मिंद्याच्या लोकांना सगळं फुकट मिळतंय. इथून गेले तिथे घडवला आम्ही. आज देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत. आपण येताना पाहिला असेल, त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत, बॅनर्स लागलेले आहेत. काय लिहिलं आहे त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल. त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे, देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत. काय यश? कोणतं यश? काय केलं तुम्ही? पाकिस्तानबरोबर, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं, हे तुमचं यशस्वीपण? काय तुमचं यशस्वीपण? पहलगावमध्ये 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले, हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही. आजही काश्मीर पेटतंय, मणिपूर पेटतंय आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री. हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले. का आले? भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय, टॉवर, भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे. आजच काढलंय सगळं प्रकरण. आपल्या आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत. काय त्यांनी भाषण केलं? अमित शहाचं आजचं भाषण ऐकण्यासारखं आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे. हे महाशय म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही. अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत, हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलं आहे, हम कांच के घर में नहीं रहते. आम्ही काचेच्या घरात राहत नाही. हो रे बाबा, कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय? तुमची सध्या अवकाश एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय, पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे, लक्षात घ्या. माननीय उद्धव साहेबांचं स्वागत. तर देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धवजी आज सांगितलं, आम्ही काचेच्या घरात राहत नाही. मी म्हणतो, हो बाबा, तू काचेच्या घरात नाही राहत, तुम्ही सुवर्ण महालात राहताय. पण सुवर्ण महालात तुमची राहण्याची अवकाश आमच्यामुळे झाली आहे, विसरू नका. तुमच्या घरातले कमोड सुद्धा सोन्याचे असतील, पण एक लक्षात घ्या, तुम्ही सुवर्ण महालात राहा किंवा काचेच्या महालात राहा, या महाराष्ट्रातल्या, या मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे हे सोन्याचे आणि काचेचे महाल जागेवर राहणार नाहीत. इतकी ताकद या समोर बसलेल्या
सैन्यामध्ये आहे. माननीय उद्धवजी, आपण आलेलात, आपण आमचे नेते आहात. हे जे जमलेलं सैन्य आहे हे तुमच्यासाठी इथे आलेलं आहे. तुम्ही आमचे सेनापती आहात. या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची, परवा बी कशाची. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत, हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा आहे. शिवसेना आपलीच, शिवसेना आपलीच राहील. मोदी आणि शहांचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही. हे भाजप बिजप मिंदे सोडून द्या. प्रेसिडेंट ट्रम्पला, रशियाच्या पुतिनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शहबाज शरीफला झोपेतून उठवून विचारलं शिवसेना कोणाची, तर ते सुद्धा सांगतील. या ट्रम्पला विचारलं, मिस्टर ट्रम्प, हुज पार्टी शिवसेना? ट्रम्प सांगेल, ऑफकोर्स इट्स बिलॉंग टू बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. पण भारताच्या निवडणूक आयोगाला आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही की शिवसेना कोणाची. म्हणून सांगतोय की शिवसेना तुम्हाला तुमचे 100 बाप खाली उतरले तरी आम्हाला तुम्हाला संपवता येणार नाही. आम्हाला संपवणं सोपं नाही. आम्ही काय विष्णूचा अवतार बिवतार नाही आहोत. आम्ही माणसंच आहोत. पण आमचा जन्म या संघर्षातून निर्माण झाला. आगीतून, तावून, सुलाखून, पोलादातून, भट्टीतून असंख्य वेळा आम्ही बाहेर पडलो आणि असे असंख्य प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये. ही लढाई मुंबईची आहे आणि आता मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये घोटाळे सुरू झालेले आहेत. पण आपण सगळे त्याविरुद्ध एकत्र आलो. ही मुंबईची लढाई मराठी माणसाची लढाई आहे, मराठी अस्मितेची लढाई आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून पुन्हा तोडली जाऊ नये म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. ती शिवसेना आजही आहे. तीच रग शिवसेनेमध्ये आजही आहे. पण पुन्हा एकदा या मुंबईवर वक्र दृष्टी वळते आहे. पुन्हा एकदा ही मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतो आहे. पुन्हा एकदा या मुंबईतून मराठी माणसाला नष्ट करण्याचं कारस्थान चालू आहे. मला शाहीर अमर शेखांचा एक पोवाड्यातलं 2 वाक्य, 2 कवनं आठवत आहेत. ती प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवली पाहिजे. अमर शेख तेव्हा गरजले होते मराठी माणसावर, बा महाराष्ट्रा इब्रत तुझी ही ईर्षेला पडली. बा महाराष्ट्रा तुझी इब्रत ही ईर्षेला पडली. काढा नौका बाहेर शिवरायांची आणि बाळासाहेब ठाकरेंची मुंबई वादळात सापडली. त्या वादळातून आपल्याला ही मुंबई बाहेर काढावी लागेल. विषय आजचा वेगळा आहे आणि त्यासाठी आदित्यजी पाठीमागे उभे आहेत. मगाशी म्हणालो मी, हा मंच रिकामा आहे, पण त्या मंचावर नंतर बॉम्ब फुटणार आहे. मतदार याद्यांचे घोटाळे म्हणजे कोणत्या लेवलला जावेत? मला प्रश्न पडायचा, उद्धव साहेब, धृतराष्ट्राला 100 पोरं झाली कशी? हे सायन्स काय आहे? 100 पोरं कौरव, 100 भाऊ कौरव. पण मोदींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. भारतीय जनता पक्षाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कौरव म्हणजे धृतराष्ट्राला म्हणजे कौरव 100 कसे, याबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी आज मतदार यादी तपासावी. एकेका बापाला 40-40 पोरं. बरं, बाप ब्रह्मचारी, बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि 50-50 पोरं.
वाराणसीमध्ये रामकमल दास यांनी खूप कष्ट घेतले आणि 14 वर्षात 42 पोरांना जन्म दिला. आणि तो जर ॲव्हरेज बघितला तर त्यानुसार त्यांच्या पत्नीने दरवर्षी 3 मुलांना जन्म दिला. रामकमल दास यांच्या पत्नीला झालेल्या मुलांपैकी त्याची 3 मुलं 35 वर्षाची आहेत, 2 मुलं 36 वर्षाची आहेत, 13 मुलं 37 वर्षाची आहेत, 1 मुलगा 38 वर्षाचा आहे, 3 मुलं 41 वर्षाची, 4 मुलं 42 वर्षाची. हे अशी फार मोठी यादी आहे. आणि त्यांना एकही मुलगी नाही, एकही मुलगी नाही. आणि सगळ्यात शेवटी काय तर हा ब्रह्मचारी आहे. वाराणसीमध्ये मोदीच्या मतदारसंघामध्ये असे 70 बाप सापडले जे ब्रह्मचारी आहेत आणि ज्यांना 50-50, 60-60 मुलं आहेत. भाजपनं आई आणि बाप इतके सक्षम बनवले की त्यांना 100-100 पोरं जन्माला येत आहेत. आपण काय करतो? पण या मुंबईमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आणि भाजपात जिंकण्याचं कारण काय आहे? ही 100-100 पोरं जन्माला घातली त्यांनी आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जिंकला. पण आम्ही त्या 100 कौरवांना पुरून उरू. तुमचे किती कौरव आमच्या समोर येऊ द्या, आम्ही त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहू आणि ही मुंबईची लढाई आम्ही जिंकू. उद्धव साहेब, ही मुंबई आपली आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही या मुंबईवर भगवा झेंडा फडकवू. आपण आलात, आपलं मार्गदर्शन आता होणार आहे. पण त्याआधी आपल्या सगळ्यांचे नेते, युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे इथे एक प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं देणार आहेत. आपण ते प्रेझेंटेशन पाहावं आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. आणि आता आपण स्वागत करूया शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं, कारण ते आता या निर्धार मेळाव्यात आपलं प्रेझेंटेशन देणार आहेत. जय महाराष्ट्र. आवाज येतोय सगळ्यांना? तमाम युवकांच्या प्रेरणा असतात. युवा हृदय सम्राट युवराज माननीय युवा सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य माजी पर्यावरण तथा राज्य शिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचा ठीक आहे, आवाज कुणाचा? करूया सुरू. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सुट्टी कशी झाली? जोश दिसत आहे सगळीकडून. अजून मागे पण लोक येत आहेत, दिसत आहेत. मला वाटतं उद्धव साहेबांना आता कळलं असेल की प्रचार सभेची काही गरज नाही, एवढा जोश दिसतो इथे. पण आजची अच्छा, एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा म्हणजे मला पण कळेल सुरुवात करायची. दिवाळी झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपला सण, हक्काचा सण म्हणजे निवडणूक ही कधी येईल ह्याची आपण वाट पाहत आहोत. अर्थात आपण पाहतोय वॉर्ड बाउंड्री बघितल्या, आपण वॉर्डची रिझर्वेशन बघितले, आपण अनेक जण आपण इच्छुक पण आहोत, मेहनत चालू केलेली आहे, तयारी सुरू केलेली आहे. पण हे सगळं होत असताना मला वाटतं सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सर्वांना पाहायची आहे आणि करण्याची आहे ती म्हणजे मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल खूप सगळीकडे चाललेलं वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. किती लोकांनी पाहिलं वोट चोरीबद्दल? सगळ्यांनी पाहिलं ना? वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रभरात वातावरण होतं, देशभरात वातावरण होतं, सगळ्यांना वाटलं होतं की आपलं सरकार येतच आहे. आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक सगळीकडे मान्यता होती की आपलं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही, ती म्हणजे वोट चोरी.
ठीक आहे, काही काही ठिकाणी आपण वोट चोरीमध्ये जे राहुल गांधींनी दाखवलं सगळीकडे आपण पाहतोय, कधी कर्नाटकमधलं असेल, कधी हरियाणामधलं असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधी जी झाली, त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे, आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे, एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाहीत. ज्यांचं सरकार येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मतधिक्यांनी बसू शकतात, एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात, हे शक्यच नाही. काही ना काहीतरी गडबड झालेली, काही ना काहीतरी झोल झालेला आहे. मग कोणी बोलत होतं ईव्हीएमची गडबड आहे, कोणी बोलत होतं ते व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यात ती काळी काच लावली त्याच्यानंतर त्याची गडबड आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे ती गडबड आहे. ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे. हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपले अनेक लोक जे इच्छुक असतील, अनेक लोकांना जे इच्छुक यासाठी असतील की आपला उमेदवार जिंकायला पाहिजे, आपली मशाल जिंकली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. लढाईची ताकद आहे, जिद्द आहे, हिम्मत आहे. पण ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाहीये. ही लढाई फक्त आता बॅनरवर होणार नाहीये. ही लढाई फक्त आता काही मोठ्या सभेंमधून होणार नाही, काही मोर्चांमधून होणार नाही. ते तर आपल्याला करायला लागणारच आहे. 1 तारखेचा मोर्चा आपला आहेच. पण ही लढाई ज्या मिनिटाला आपल्या हातात ड्राफ्ट रोल येईल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा, तिथपासून सुरू होणार आहे. मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना, कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा आपण सांगतो की ड्राफ्ट रोल, आपण प्रत्येक जण गटप्रमुखांना सांगत असतो, आपण सगळे उपशाखा प्रमुख म्हणून पाहत असतो की यादीचं वाचन झालं पाहिजे, यादीचं वाचन झालं पाहिजे. मला वाटतं मागच्या डिसेंबरपासून आत्तापर्यंत उद्धव साहेबांनी अनेक अशी फ्लाइंग स्क्वॉड्स पाठवलेत. कधी स्थानिक लोकाधिकार समितीचे असतील, कधी आपले निरीक्षक येतात, कधी उपनेते येतात. अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतोय शाखेंमध्ये बैठकी झाली आणि त्याच्यातून एक जे सगळीकडे येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन. किती शाखेंमध्ये यादीचं वाचन सुरू झालं, जरा हात वरती करून मला दाखवा. सगळे करत आहेत ना? वरचे लोक करतात की नाही? वरचे हात वरती नाही येतात आहे ना? पण वरती वरती करते की खोलावर जात आहे? खोलावर जात आहे ना? मी तुम्हाला आता आज वरळीचं उदाहरण देणार आहे की नेमकं तुम्ही यादीचं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं, काय पकडलं पाहिजे. कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत. नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हेच सरकार पुन्हा एकदा चालत राहील. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही. तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो. बोगस सरकार, बोगस मतदार, हे नेमकं काय होतं हे तुम्हाला दाखवतो. हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल. आपली लोकसभेची निवडणूक कधी होती? मे महिन्यात. विधानसभेची कधी होती? ऑक्टोबरमध्ये. ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती. इथे हा अच्छा, ह्याला एक मिनिट, तिथे कोणीतरी हे जरा रिमोटचं. हा, आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढलेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो. स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काहीतरी
कुठेतरी गडबड आहे. ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरणं देतो. हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेचे हे फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत. फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ते फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो. साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे. इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे. म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा उपशाखा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू, जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो, आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय, तर गटप्रमुख म्हणून असेल, उपशाखा प्रमुख म्हणून असेल, माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची. त्या 1200 आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की 1200चीच यादी असणार आहे. हे 1200 लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो, ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत, किती लोकांचं मृत्यू झालेला आहे, ह्या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलंय, हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे. पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाही आहे. पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे जेव्हा यादी आपण पाहतो. असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी. तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत. आता हे भलतंच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय, गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत, भानजी पटेल. चांगलंय, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून येऊन मराठी झालंय, चांगलंय. आता ह्यांचं नाव आहे काय, डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे. आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाऊन काय आहेत, दे, देम, हिज, हर वगैरे. पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केलंय, पुलिंगचं स्त्रीलिंग केलंय. गौरी गगन गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष. इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष. असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत. आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतं की हा एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहे, चूक झालेली आहे. पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, तुम्ही हे दाखवा ते दाखवा. मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला. आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं. मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं,
आपण करायला पाहिजे. तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत, पकडले पाहिजेत. 643 मतदार आहेत. नो एपिक नंबर. मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे? सगळे आहेत? निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे? घरी सगळ्यांकडे आहे? त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना? आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते. असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा. मग ही गडबड पकडणार कोण? असे वरळीत 28 सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाही आहेत. आता हे पहा तुम्ही, डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट सेम एपिक. एपिक नंबर सेम आहे, सगळं सेम आहे, पूर्णपणे सेम, पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये एका यादीमध्ये सेम टू सेम नावं, कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे. म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील, किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. असे 133 मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नाव आहेत, सेम टू सेम आहे. म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, हा एपिक नंबर सेम आहे, हा एपिक नंबर सेम आहे, सगळं काही सेम आहे. पण हे दोनदा आलं यादीमध्ये, दोनदा आलेलं आहे. म्हणजे कदाचित 2 लोक जाऊन मतदान करू शकले असतील यांच्या नावावर. असे 133 लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत. आता हे आहे सेम पर्सन डिफरंट एपिक. म्हणजे एका व्यक्तीचं 2दा किंवा 3दा मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे, पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत. आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं थोडं. आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर ही अनया सहानी, बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं किरण साहनी नाव, आईचं नाव किरण साहनी, हे दोन्ही बरोबर आहे. पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे, इथे अनया सहानी आहे. फोटो दोघींचा सेम आहे, आता मी भुरकट केलेला आहे, पण सेम टू सेम फोटो. जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही, पण सहानी सावनी कसं बदललं माहित नाही. घराचा पत्ता सेम आहे, सगळं काही सेम आहे. बाकी हे 2 बदललेले इपिक नंबर आहेत. म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल तर मग एका व्यक्तीचे 2 कार्ड्स, थोडीशी नावं आडनावं इकडे तिकडे करून, तोच पत्ता, तेच वय, आईचं नाव तेच आहे, फोटो तेच आहे, इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे. ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे. ह्यांचं तर आता एवढं भुरकट झालेलं आहे नाव. कारण अजून एक तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाहीये, तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो. दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे, एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं, नाकी नऊ येतात, असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे. ही चोरी देखील फार महत्वाची आहे. कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे. नाही थांबा, कुठे गेलं? खालती इथे होतं ना? नाही, थोडं हे करा. नाही, घाबरू नका, निवडणूक आयोग इथपर्यंत पोहोचला नाहीये. हा नाही, स्क्रीनवर नाही आलं. आलं. एक मिनिट, ह्याच्या मागचं कुठचं स्लाइड होती आपली? अरे परत गेले. नाही, ह्याच्यावर नाही आले. नो एपिक. आता हे मतदार झाले आपले, नो एपिकचं दाखवलं मी, हे पण दाखवलं, हे पण दाखवलं. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगळी टेक्नॉलॉजी वापरून, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून जे नावांमध्ये गडबड आहे, जी इपिकमध्ये गडबड आहे, जे ॲड्रेसमध्ये गडबड आहे, हे सगळं आपण पकडू शकलेलो आहे. पण आत्तापर्यंत एकच सॉफ्टवेअर आहे, इरोनेट नावाचं, मला वाटतं त्याचं नाव इसीनेट केलेलं आहे, जे स्वतः निवडणूक आयोगाकडे आहे. ते एक गोष्ट पकडतं, ते म्हणजे फोटोचा प्रॉब्लेम. फोटोचा प्रॉब्लेम हे किती याद्यांमध्ये आहे, किती लोकांच्या मतदान कार्डवर आहे, हे अजून आपण पकडू शकत नाही. त्याला आपल्याला यादी वाचनच करायला लागतं. आणि म्हणून इथे आपला आकडा कुठचा आलेला नाहीये. हे फोटोज इथे भुरकट केले नाहीयेत, हे असेच फोटो आहेत.
आता मला तुम्ही सांगा, जर तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसला असाल आणि हे कार्ड तुमच्या समोर आलं, कोण आहे त्या भूमिका पाटकर नावाच्या, काय पाहणार आहे तुम्ही याच्यात? एक फोटो असा आहे आपल्याकडे, ते आहे त्या कुठेतरी पुढे याच्यात, एकाचं नाक दाखवलंय. पण हे असे जे आहेत प्रकार, हे प्रकार तुम्हाला सहज एका यादीमध्ये नजर टाकल्यानंतर असेच पकडता आले पाहिजेत, कारण जिथे फोटो तुम्हाला ओळखताच येत नाहीये, काय आपले पोलिंग एजंट बसून पकडणार आहेत तिथे? बरं, ह्याचा आकडा पण नाहीये. म्हणजे जो पहिला आकडा मी बोललो ना स्टॅटिस्टिकल अनॉमलीचा 19,333, हा आकडा फोटो जिथे नाही आहेत किंवा फोटोची गडबड आहे हे सोडू नये. म्हणजे असे अजून जर पकडले तर साधारणपणे वरळीच्या मतदारसंघामध्ये जी गडबड आहे, जे मतदार यादीमध्ये गडबड आहे, तो आकडा 22,000 ते 23,000 पर्यंत पोहोचू शकतो. 22,000 ते 23,000 हा कमीत कमी आकडा बोलतोय. हा आकडा अजून आम्हाला पकडायचा, त्याचं यादीचं वाचन सुरू आहे. जसं हा प्रॉब्लेम आहे तसं पुढचा आहे की फोटोच नाहीये, हे देखील तुम्ही पाहिलं असेल. आता हे अमित लाल बहादूर यादव जे आहेत, वडिलांचं नाव लाल बहादूर वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण इथे फोटोच नाहीये. हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे, कारण इथे एपिक आहे, ठीक आहे, मतदार यादी कुठची आहे हे पाहिजे, हे सगळं आहे, पण फोटो नसेल तर तुम्ही ओळखणार कसं आहे ना? हे तर पाहिजे आपल्याला. तर हे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आता हे बघा, हे वरळीतले 2 मतदार आहेत, कोण पकडू शकणार आहे? हे तर एवढं युनिक आहे, इथे तर 3 भाषांमध्ये लिहिलंय. ही भाषा इंग्लिश आणि मराठी, एका कार्डवर 3 भाषा आहेत. आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, सगळेच आम्ही होतो, मग त्याच्यात उद्धव साहेब होते, राज साहेब होते, आम्ही सगळे बाकीचे पण नेते होते, जयंत पाटीलजी होते, पवार साहेब होते. आम्ही त्यांना विचारलं की असे जर असतील मतदार कार्ड, हे कारण अनेक आहेत, पूर्ण मुंबईमध्ये असे अनेक मतदार वोटर कार्ड्स आहेत, त्यांना आपण विचारलं की हे नेमकं काय गडबड आहे, हे कसं इथे येऊ शकतं? ते बोलले, सर नाही, बॉर्डर एरिया असेल तर ते कार्ड इकडचे तिकडे होऊ शकतात. बॉर्डर आपली कोणाबरोबर आहे? वरळी का तिकडच्या बॉर्डर बरोबर आहे? इथून 12 नॉटिकल माईल बाहेर गेलं तर तुम्हाला इंटरनॅशनल बॉर्डर लागेल, मग आफ्रिकेमधले कुठचे देश लागतात वगैरे हे पाहायला लागेल. पण ही भाषा कशी येऊ शकते? आणि ही जी गडबड आहे ही देखील तुम्ही पकडली पाहिजे. ही देखील निवडणूक आयोगाने सुधारणा करणं गरजेची आहे. आता हे 100+ साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, जे 85 वर्षाचे असतील किंवा त्याच्याहून जास्ती असतील त्यांना घरी मतदान करण्याचा अधिकार आहे, बरोबर? त्यांना बॅलेटवर मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण उमेदवार म्हणून त्यांच्या घरी जातो, आशीर्वाद घेतो, आपल्यासोबत एक पोलिंग एजंट जातो, त्यांच्या मतदानाच्या दिवशी देखील आपली यंत्रणा त्यांच्यासोबत असते, बाकी सगळ्या पक्षांची असते. साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदारसंघामध्ये 85+ वयाचे किती लोक आहेत, आणि हे आपल्याला कळतंच. पण ही जेव्हा मी यादी पाहत होतो, हे परत मी चेहरे बुरकट केलेले आहेत कारण मला कोणाचेही चेहरे याच्यात दाखवायचे नाही आहेत, पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा 100 वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये 113 मतदार आहेत. ही माझी पुढच्या निवडणुकीसाठी ॲडव्हर्टाईज होणार आहे. कोणाला चांगलं जीवन जगायचं असेल, 100+ जगायचं असेल, वरळीत या. हे मी आता ही आयडिया बिल्डरांना पण देणार आहे. इथे सगळ्या ज्या स्कीम चालू आहेत, फ्लॅट चांगले विकायचे असतील तर हेच वापरा. पण हे इथे थांबत नाही. थोडा आनंद व्यक्त केला आम्ही, चला चांगलं आपला मतदारसंघ फिट इंडियामध्ये बसतो. थोडी चौकशी केल्यानंतर हे मतदार जे आहेत, ह्या शालिनी पार्टे, ह्या 2000 साली गेलेल्या आहेत. हे कोण? दिनदेश्री तिवारी, हे 2007 मध्ये गेलेले आहेत. कृष्ण अडवाणी, म्हणजे ते हे नाहीत, हे ॲड्रेसच रॉंग आहे. हे 95, म्हणजे 5 वर्षाचा मी होतो तेव्हा हे गेलेत. आता मी 35 वर्षाचा असताना निवडणूक लढलो तर यादीत आलेले आहेत. हे 2021 मध्ये गेलेले आहेत. हे अशी यादी ही निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे. असं हे बोगस सरकार आपल्या डोक्यावर बसलंय. पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या नावावर मतदान केलं असेल, ही गंभीर बाब आहे, ही आपण लक्षात घेणं गरजेचे आहे. आता चला, मी एका बाजूला समजू शकतो की खूप वेळा काही कारण निवडणूक आयोग देईल की तुम्ही हे सुधारलं नाही, ते सुधारलं नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण हा जो घोळ आहे, हा नुसतं एरर नाही आहे, हा फ्रॉड आहे, हा वोटिंग फ्रॉड आहे, हा निवडणुकीतला फ्रॉड आहे. हाऊस नंबर नॉट प्रॉपरली मेन्शन. आता तुम्ही बघा, हे सगळे मतदार, इथे 67 मतदार जे आहेत ते घर क्रमांक काय दाखवलंय?
जो 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 हा जो म्हणजे जोल दाखवलं की काय दाखवलं माहित नाही. जो म्हणजे झोपडपट्टी, पण त्याला प्रत्येक झोपडपट्टीला देखील एक आकडा असतो. म्हणजे हे जिथे जो आहे तिथे क्रमांक काय आहे, कारण पुन्हा एकदा जेव्हा SRE मध्ये जातो त्या आकड्याप्रमाणेच तर घरं मिळतात. मग जर आकड्याप्रमाणे घरं मिळत असतील, आकड्याप्रमाणे अनेक्षर बनत असतील, मग आकड्याप्रमाणे निवडणूक आयोग मतदान का नाही करू शकत? बरं, हे त्यांचाच कायदा दाखवतोय. निवडणूक आयोगाचा कायदा आहे, NERPचं जे त्यांचं हँडबुक आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 10हून अधिक म्हणजे 11 पासून कितीही लोक एका घरात जर राहत असतील तर EROची जबाबदारी आहे की त्यांनी त्या घरात जाऊन पाहणी करावी की खरोखर इथे 11+ लोक राहत आहेत का. हे EROनी केलं होतं का? हे निवडणूक आयोगाने केलं होतं का? जे मतदार यादी ही अशी पूर्ण जो 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 झोलवाली आहे, ह्याचं करायचं तरी काय? आता पुढचं बघा, तुम्हाला गंमत दाखवतो. इथे गंमत थांबत नाही. आता हाऊस नंबर MT, कामगार नगर 2, NM जोशी मार्ग, इथे पुढेच आहे, थोडं पुढे गेलं तर परत असे किती माहित आहेत. हे इथे तर बघा क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, हे पट्टा दाखवला यांचा. हे परत इथे मोकळं मोकळं मोकळं, इथे जो मोकळं 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 काहीच नाही. इथे असे किती मिळाले असतील वरळीमध्ये? तर 4177 लोक मिळालेत ज्यांचे आता पताच नाहीये. आम्ही उमेदवार म्हणून ह्यांच्याकडे जायचं तरी कसं? आमचे जे पॅम्फलेट असतात, लिफलेट असतात किंवा प्रचाराला जायचं असेल तर निवडणूक आयोगाने सांगावं हे नक्की काय आहे, कुठे, हा पत्ता कुठे, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, राहतात तरी कुठे, ही बिल्डिंग कुठे आहे. आता एक मिनिटं, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा, हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4, कोंबून कोंबून 5, 38 लोक दाखवलेत ह्या घरामध्ये. आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा त्या आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3335 मतदार दाखवलेले आहेत. पाहायचा परत तो व्हिडिओ एकदा? हे ठीक आहे, हे आणि ह्या घरामध्ये आहे. आता पुढचा फ्रॉड तुम्हाला दाखवतो. इथे साधारणपणे 48 मतदार दाखवले होते. ॲड्रेस पत्ता काय दाखवला असेल? घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं, त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचं रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही, त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही. पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे. तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून. सगळ्यांचं नाम घसीटाराम हलवाई इथे दाखवलेलं आहे. असे किती असतील? किशोरीताई, आपण कधी गेले तिथे हलवाई खायला? स्नेहलताई बसलेले आहेत, तुमच्या बाजूलाच आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आत्ताची म्हणजे विधानसभेनंतर जी नावं डिलीट झालेली आहेत ती प्रत्येक महिन्यात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वॉर्ड वाईज आता आहेत, विधानसभेच्या वॉर्ड वाईज बरोबर आहेत. तिथे डिलीटेड नावांमध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपले कार्यकर्ते कोण आहेत, आपल्या परिवारामधलं कोण आहे, आपल्या मित्रांमधलं कोण आहे. कारण साधारणपणे जर आपण पाहिलं तर वरळीमध्ये विधानसभेनंतर 1200 मतदार हे आत्ता कापलेले आहेत. हे आम्ही कुठून सगळे एक 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 पॅरामीटर्स घेतले होते? तर हे काही आपण हवेतून निर्माण नाही केलेले आहेत, हे स्वतःच्या मनातलं काही नाही आहे. ही जी 17ची लिस्ट आहे, 17ची यादी आहे, ही निवडणूक आयोगाच्याच NERPच्या हँडबुकमधली आहे की असं असं काही असेल तर ह्याला गडबड आहे, हे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. ही यादी मी सगळ्या आपल्या शाखेमध्ये देईनच, सगळ्या उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुखांच्या हातात देईन. या यादीप्रमाणे जरी तुम्ही पाहिलत ना, ह्याच्यातून 3, 4, 5 जरी तुम्हाला काही सापडले तर मुंबईत तुम्हाला, म्हणजे आता जर वरळीतच एवढे असतील तर मुंबई पाहिलं तर लाखो मतदार तुम्हाला असे सापडतील की जे तिथे मतदार म्हणून येणंच चुकीचं आहे किंवा ती लोकच नाही आहेत तिथे.
साधारणपणे ह्याच्यात फोटो असेल किंवा नावाचं असेल, हे सगळं आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून पुढचा आपला जो होमवर्क आहे मुंबई पुन्हा एकदा जिंकण्यासाठी, कारण तुम्हाला सांगतो ह्याच्यात ही गंमत म्हणून आपण पाहू शकतो, एक साधारणपणे आपल्याला काम म्हणून पाहू शकतो. आता उद्धव साहेबांना आपल्याला काहीतरी काम द्यायचं आहे, निवडणुकीच्या आधी व्यस्त ठेवायचं आहे, आदित्यला काहीतरी तुम्हाला काम द्यायचं आहे म्हणूनही आपण पाहू शकतो. आणि असं जर पाहिलं तर ठीक आहे, व्यस्त ठेवायला खूप काही गोष्टी आहेत, पण ही जी 4-5 गोष्टींची यादी दिलेली आहे, जर खरोखर आपण आत्तापासून, आता दिवाळी झालेली आहे, ह्या पुढच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून प्रत्येक शाखेनी 1200ची यादी काढली. प्रत्येक आपली जी वोटिंग लिस्ट आहे, गटप्रमुखांनी त्यांची जी यादी असते तेवढीच जर काढली आणि ह्या 5 गोष्टी बघितल्या की मला नावं डुप्लिकेट किती वाटतात, ह्याच्यात डेड मतदार कोण आहेत, मृत मतदार कोण आहेत, पण कदाचित मतदान करायला येतील, म्हणजे बाकी काही ह्यानी नाही, पद्धतीने नाही, ते गद्दारवाले आणतात तसं नाही, खरोखर किती आहेत आणि किती मतदान म्हणून रजिस्टर आहेत, किती लोकांचे फोटो नाही आहेत, किती लोकांचे पत्ते नाही आहेत आणि किती लोकांचे वेगळे पत्ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या पत्त्यांवर वेगळ्या वेगळ्या लोकांचं एका पत्त्यावर लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 10 मतदारांहून अधिक एका पत्त्यावर तुम्हाला दिसला तर तिथे तुम्हाला मार्किंग करायला लागेल आणि खरोखर जाऊन पाहायला लागेल की खरोखर ह्या घरामध्ये 10 लोकांहून जास्ती लोक राहतात का, फोटो नसलेले मतदार किती आहेत, इपिक नसलेले मतदार किती आहेत, डुप्लिकेट इपिक नसलेले मतदार किती आहेत. हे जरी तुम्ही पकडू शकलात तरी मला वाटतं तुम्ही मुंबईला अदानिस्तान होण्यापेक्षा वाचू शकता, त्यापासून वाचू शकाल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकू शकाल. हे आज तुम्हाला ठरवून निघायचं आहे. तयार आहात? तयार आहात? जिंकायला तयार आहात? पण त्याआधी होमवर्क करायला तयार आहात का? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. या निर्धार मेळाव्यासाठी रश्मी वहिनी सुद्धा हजर आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय नेते यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सर्व आदरणीय सन्माननीय नेते यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आदित्यजींनी प्रेझेंटेशन दिलं. मतदार यादीतील गोंधळ अत्यंत स्पष्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि आता आज या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे. काही वेळामध्ये आदरणीय सर्व सन्माननीय नेते व्यासपीठावर आसनस्थ झाल्यानंतर अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. सर्व सन्माननीय नेते यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. घोषणा सुरू आहेत, पण प्रत्येकाच्या मनात आत्ता जे आदित्यजींनी प्रेझेंटेशन दिलं तेच कुठेतरी सुरू आहे की कशा कशा पद्धतीने गोंधळ झाले होते किंवा होत आहेत.
खरंच आहे, विचार करण्याची गोष्ट आहे की जिंकलेल्या मतदारसंघातली ही अशी परिस्थिती आहे, तर जिथे आपण जिंकू शकलो नाही तिथे काय झालं असेल. हा खरंच विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. आज रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. विचार साहेबांचा मागे सारा देश. भगवेच वस्त्र शेवटी असोत भिन्न वेश. देशाचे तत्व भगवेच महाराष्ट्राचे मराठी अस्तित्व. जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू. क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू. आवाज कुणाचा ध्यास कुणाचा शिवसेनेचा शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की. दारुघड बये दारुघड. मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सत्वरी भूवरी ग अंबे सत्वरी भूवरी सत्वरी भूवरी ग अंबे सत्वरी भूवरी. महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर हर. सत्वरी भूवरी आणि वरळी विभागातर्फे सर्व शाखा प्रमुख पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार करत आहेत. शाखा प्रमुख गोपाळ खाडे, दीपक बागवे, विजय भणगे, जिवबा केसरकर, रामकृष्ण शिंदे, बाबू कोळी, सर्व शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर आदरणीय आमदार पुष्पगुच्छ आणि पूरग्रस्तांसाठी 55,555 रुपयाचा धनादेश सुद्धा या विभागाकडून
कडून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना देण्यात येत आहे. हे पोडियम क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू. आणि आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करावं. उद्धव साहेब आगे बढ़ो. समोर तर ये ना, इकडे या, या इकडे या. हॅलो, थांबा, त्यांना नीट घोषणा देऊ द्या. माईक बंद होता. साहेब अखंड हिंदुस्थानचं कैवार प्रबोधनकर सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेना. जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या महिन्यात आपण नाही, मला वाटतं याच महिन्यात दसऱ्याच्या दिवशी भेटलो होतो आणि भर पावसामध्ये भर पावसामध्ये आपण आपल्या परंपरेनुसार विजयादशमीचा मेळावा हा परंपरेला साजेल असा घेतला आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. हे धन्यवाद एवढ्यासाठी की आज भाजप असेल, मिंदे असेल, त्यांच्याकडे पैसा आहे पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत. त्या दिवशी पाऊस पडत होता, तो पाऊस मला मध्ये जाणवत होता, मध्ये जाणवतही नव्हता, कारण तुमचा प्रतिसाद एवढा होता की पाऊसही त्याच्यासमोर फिका पडला. पण एक गोष्ट नक्की की पावसामुळे काही फटक्यातनं वाचले, नाही आता आणखीन फटकावणार होतो. आजचा विषय हा फार गंभीर आहे आणि आज आपली फक्त ही विभाग प्रमुखांना मी नेहमी भेटत असतो, शाखा प्रमुखांच्याही बैठका मी घेत असतो, पण उपशाखा प्रमुखांना कधी उपशाखा प्रमुख म्हणून एकत्र भेटलो नव्हतो. बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं की उपशाखा प्रमुखांची एक बैठक घ्यावी. आता बैठक घेता घेता हा छोटेखानी आपली सभाच झाली. अजूनही गटप्रमुखांचा मेळावा बाकी आहे. गटप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे, पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील.
तोपर्यंत मी खास करून तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे. कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ येतात. एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः 3 शाखा येतात. एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र 2 ते 3 मतदार याद्या येतात. बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वर्डीतलं आत्तापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं. अजून खोलवर जायचंय. आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून 2 व्यापाऱ्यांचा. नाही ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन गेला. म्हणजे आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ. डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे. एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी? आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं. आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले? हा अभंग आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसं आज भाजपची परिस्थिती आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य. त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं? यथा प्रजा तथा राजा. कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं. याला उडवा, त्याला वरती गेलाय कोणाचा तरी त्याला सर्व पित्री म्हणून खाली आणा. हे असे सगळे बोगस प्रकार यांचे चाललेले आहेत. म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले, बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय. उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत. काय करायचं? एका यादीमध्ये साधारणतः 1200 नावं आहेत. 1200 म्हणजे घरं किती झाली? साधारणतः हे 40-40 नावाची घरं सोडा. 4 ते 5 जणांचं एक कुटुंब धरलं तर 300 घरं होतील. मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन 300 घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत? 300 घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी, पत्त्यानिशी, चेहऱ्यानिशी राहतोय की नाही तपासू शकतो की नाही शकत? हे आजपासून सुरू करायचं. उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या 2-3 याद्या आहेत, म्हणजे 2 ते 3 गटप्रमुख आहेत,
त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून, शाखा प्रमुखांनी सुद्धा उपशाखा प्रमुखांना रोज भेटून, उपविभाग प्रमुखांनी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून, उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं, किती घरामध्ये जाऊन आलास, किती बरोबर नावं सापडलेत, किती बोगस सापडलेली आहेत. बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी, जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही. आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे, त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे. आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची आता. हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आला याच्यातला भाग नाही. हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे. आता पिढ्या बदलत आहेत, नवीन पिढ्या आल्यात, पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, काय त्याग केलेला आहे, हे आपण विसरता कामा नये. या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते, गुजरातचेच मुख्यमंत्री होते, द्विभाषिक राज्याचे, आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते, शूट ॲट साईट, गोळ्या घालात, गोळ्या तुम्हाला दिल्यात ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत. मराठी माणूस रस्त्यावर दिसला, आंदोलन करताना दिसला, तर त्याला गोळ्या घालून ठार मारा, हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता. तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. इमान विकणारे खूप झाले, आजही आहेत, गुडघे टेकतायत. मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं. हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं, मोठं केलं, आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत. आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील, तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही, ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत. मी काय दिलं तुम्हाला, हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील, आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही. मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती, ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही. किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला, अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान. मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला. प्रचार सुरू होईल, धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल. एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं. म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला. एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही.
स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर? पुचाट लेखाचे. यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा. रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं, आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतचोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायचं निवडणूक आली. बरं, यांची थेरं काय? तर काय, एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत.
गाईला गोमाता मानता ना? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना? आम्ही दिलाय ना पाठिंबा. पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षातले, त्याच्याबद्दल ह्या भाजपना विचारा, यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत. आता हे मागे मी बोललो होतो, त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझंच वाक्य टाकलं, मी अमुक अमुक करतो म्हणून मी आता थोडंसं सावधतेने बोलतो. आता एक किरण रिजिजूंचं वाक्य आहे, किती साली? 2015 सालापासून सुरुवात झाली. आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय? हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे. आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत, तेव्हाही मंत्री होते. बरे, का किरण रिजिजू म्हणाले होते? तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमांस खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. आज 15 नंतर 25, 10 वर्ष किरण रिजिजू गोमांस खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, तरी मोदींना त्यांचा वास येत नाही. आणि गोमांस खाल तर ज्यांनी गोमांस खायचं त्यांनी पाकिस्तानात जा, हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ऍड्रेस नॉट नोन, म्हणजे आदित्य त्यांचा इपिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक, कारण जास्त पकपक करायला लागला. त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत, त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेस्ट माउरी, त्यांनी सुद्धा सांगितले की ते गोमांस खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणती अडचण दिसत नाही. काढताय त्याला? नाही. त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शुलाय. त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी हे जिंकले होते. आणि सुनील देवधरेंचं नाव आपण ऐकलं होतं ना? त्या सुनील देवधरेंनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले, यहाँ हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगताय ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं? पण हे हिंदू मुस्लिम करणार. मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची. म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा, आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा, कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देतात त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं, त्याचा उत्सव. हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूंनी लावला होता. बरं, जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे, कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे, माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही, 50 रुपये दे, नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसा नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही, त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही, तिकीट दे, 50 रुपये दे, तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरवू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं. हे असे पाकिट मारायचं वरती, म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव, जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव. पण मधल्या 8 वर्षात 1,27,000 कोटींचा जीएसटी यांनी गोळा केला. तो कोणाच्या घशात घातला? आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे, संजय तुम्ही लिहिले ते खरे, बोलत ते बरोबर आहे. भाजप मोठं कार्यालय उभं करतंय, करा, काचेचं करा, नाही तर आणखीन कसलं करा, तो तुमचा प्रश्न आहे. काचेचं केलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही एवढे निर्लज्ज आहात. जे काम तुम्ही उघड्यावरती करते ते घरात नाही करणार, तर आणखीन कुठे करणार? पण आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही भाजपच्या पैशांनी कार्यालय उभं केले. अहो पैसे तुमच्याकडे खूप आहेत, इलेक्ट्रॉल बॉन्डचे पण खूप आहेत, देणग्यांचे खूप आहेत. पैशाला तुमच्याकडे कमी नाहीये. पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते निवडणूक आपलं भाजपचं कार्यालय घाई करून कागदपत्र सरकवून ताब्यात घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधताय, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. पण एका बाजूला तुमच्याकडे पैसा तर खूप आहे,
आणि दुसऱ्या बाजूला जी बातमी आलेली आहे ती मुद्दामून तुम्हाला बातमी घेऊन आलेलो आहे. अदानी समूहाला LICचा टेकू, हे आत्ता बातमी आपल्याकडे लोकसत्ता आणि सामनामध्ये आली. पण बातमीचं ह्या भांडाफोड कोणी केला? वॉशिंग्टन पोस्ट. म्हणजे इकडे काय घडतं ते वॉशिंग्टन पोस्टला आधी कळतं, पण इथे कोणाला बातमीच येत नाही. 30,000 कोटी हे LIC मध्ये, म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा सर्वसामान्य माणसाचे जे काय जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, अरे समोरासमोर तुमच्या डोळ्या देखत अदानीच्या खिशात घशात घालतात 30,000 कोटी कोणाच्या सांगण्यावरून. आणि याच्यामध्ये LICनी खुलासा केलाय. खुलासा मस्त आहे. LICनी इन्कार केलाय की असं नाही झालेलं, आम्ही केंद्र सरकारच्या दबावाने नाही दिलेले, पण आम्ही आमच्या सगळ्या नॉर्म्स अँड कंडिशन बघून आम्ही अदानीच्या घशामध्ये 30,000 कोटी टाकलेत. हे 30,000 कोटी सर्वसामान्यांचे पैसे तुम्ही बेलाशकपणाने अदानीच्या घशात घालता आणि वरती तुम्ही आम्हाला सांगता की आमच्याकडे पैसा खूप आहे, आम्ही आमच्या पैशाने सगळं उभं केलेलं आहे. मग जर तुम्ही तुमच्या पैशाने भाजपचं कार्यालय उभं करताय, मग मी मुख्यमंत्री असताना ज्याला मी गो अहेड दिला होता ते मराठी भाषा भवन भूमिपूजन होऊन सुद्धा का रखडून ठेवलेलं आहे? मराठी रंगभूमीचं दालन, मराठी नाट्य भूमीचा एक इतिहास आहे. रंगभूमीचं दालन ते बिर्ला तिकडे चौपाटीवरती करण्याचं सगळं ठरलं, प्लान बिन झाले, पण ते नामंजूर करून टाकलं का? कारण पुन्हा त्यांच्या आवडत्या बिल्डरसाठी. मग हे सगळे तुमचे आवडते बिल्डर हे तुम्हाला देणग्या देऊन तुम्ही तुमचे पैसे सांगून जर इमारत उभी केली तर त्याच्यात कौतुक काय तुमचं? कौतुक कोणतं आहे याच्यामध्ये? पण मराठी भाषा भवन अजून खोडून ठेवलेलं आहे. मराठी रंगभूमीचं दालन हे रद्द करून टाकलेलं आहे. त्याच्यात भरीस भर म्हणून आदित्य वर्णीमधलंच दूध डेअरीची जागा, मी तिथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो. त्याच्यासाठी तेव्हा सरकार, मी मुख्यमंत्री असताना सुद्धा फाईल कर्मगतीने हलवत होती. यांच्या भाजपच्या ऑफिससाठी ज्या गतीने फाईल हल्ली तशी ती हालत नव्हती, कारण मला पण माहिती आहे सरकारी आता कशा कोणत्या गतीने चालतं. पण सर्वसामान्य माणसांसाठी जसं आपण जिजामाता उद्यानाचं नूतनीकरण केलं तसं वरळी दूध डेअरीच्या जागी तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथेच घरं देऊन आपण मत्स्यालय करणार होतो की आणखीन एक मुंबईकरांसाठी काहीतरी एक चांगलं स्थळ होईल. ते सुद्धा नाही. आता ते सुद्धा ती जागा तिकडे म्हणे नवीन BKC करणार, म्हणजे पुन्हा हे यांच्या मित्राच्या घशामध्ये ती जागा कोंबणार. म्हणून आपल्याला आपली मुंबई आपल्याकडे राखायची. यांनी सरकार का पाडलं? कारण जोपर्यंत म्हणजे तुमच्या, जसं आता संजय राऊत बोलले ना, यांच्या 7 नाही 700 पिढ्या गाडल्या गेल्या तरी शिवसेना पुरून उरेल ह्याला. पण शिवसेना नको, कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुंबईचा घास गिळू शकणार नाही. गिळू शकत नाही, प्रयत्न करून बघा. जसं नितीन गडकरी बोलले होते ना, अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गई, तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असलं तरी अडकून दाखवतो आम्ही. बरं, आता नवीन कार्यालय केले, करताय, जरा गडकरींना पण बोलवा. कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन. बरं वाटलं त्यांच्या तोंडून असं सावजी चिकन बिकन ऐकताना. नाही तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे. आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत, बाहेरची लोक सावजी चिकन. म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय, टीका नाही करत. पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं, हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल. कुठे चालला? अरे भाजप कार्यालय, तो येतो ना सतरंजी उचलायचे, उचल सतरंजा, उचल सतरंजा. मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजपे भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका. कारण हे जे काय विकासाच्या भाकड कथा सांगतायत, मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत, कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात.
आमचं सगळं चांगलं चाललंय, पण तुम्ही जे काय तुमची कंत्राटदारी स्वप्न करता आहात, सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रीट, आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या, सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली. हे यांचं विकासाचं स्वप्न. हे मोठं काम आहे, हे मोठं काम आहे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. यांना आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं. ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे, ही मराठी माणसाची ताकद आहे, हिंदूंची ताकद आहे. आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारामाऱ्या लावतील, हे बोगस मतदार नोंदवतील, त्याच्यावेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल. सांगताना खूप काही सांगतात, जसं मध्ये आता राजनाथ सिंग बोलले, मला हसायलाच आलं. राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही, पाहिलं की आता संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या काय कक्षेत आलेला आहे, नियंत्रणात आलेला आहे. ब्रह्मोस, अहो राजनाथजी, ब्रह्मोसची गरजच नाहीये, संरक्षण मंत्र्याची पण गरज नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवायला अमित शहाचं कार्ट फक्त पुरेसं आहे. तो क्रिकेट मॅच ठेवेल, एक इनस्विंग टाकेल, एक आउटस्विंग टाकेल, पाकिस्तान क्लीन बोल्ड. कारभार म्हणून थट्टा चाललेली आहे. म्हणजे मी हसू आलं हे बोलतोय, पण खरं म्हणजे आपल्याला संताप आला पाहिजे की अरे कोणाची तुम्ही थट्टा करता आहात. ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलं, तिकडे सैन्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली, तरी आमचे मोदी बाबा सांगतायत की आम्ही क्रिकेटमध्ये त्यांना हरवलं, हे युद्ध जिंकण्यासारखं आहे. हे एवढं सैन्याचा अपमान, एवढी थट्टा कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती आणि ती करताही कामा नये. खेळ वेगळा आणि तुमचं युद्ध वेगळं असतं. अरे एक साधा अफगाणिस्तान, त्यांनी त्यांच्या त्या तिरंगी सामन्यावरती बहिष्कार टाकला आणि आमचे विश्वगुरू घालीन लोटांगण वंदिने चरण तिकडे जाऊन क्रिकेट मॅच खेळून आले. ही खरी दुखरी नस आहे आपली, की आपला देश, आपली मुंबई, आपला महाराष्ट्र आणि आपलं हिंदुत्व हे कुठे घेऊन चाललेले आहेत. हे सगळे बुरखाधारी आहेत. हिंदुत्वाचं यांचं नाटक आहे, देशप्रेमाचं यांचं नाटक आहे, विकासाचं सुद्धा यांचं थोतांड आहे. आणि म्हणून ह्यांना ही सत्ता पाहिजे. नुसतं ओरबाडून टाकायचंय, संपवून टाकायचंय आणि अशी पाळी आणायची की रोज तुम्ही त्यांच्या दारामध्ये आपण भिकेचा कटोरा घेऊन उभं राहिलंच पाहिजे. ह्यालाच म्हणतात हुकुमशाही. आणि ती हुकुमशाही आपल्यावरती जर का येऊ द्यायची नसेल तर आता हीच वेळ आहे. निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की ह्या चुका तुम्ही सुधारल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही. आज देशभरात त्यांनी SIR जाहीर केलाय, आपला त्याचा संबंध नाही. आम्ही जेव्हा 2 निवडणूक आयुक्तांना भेटलो, आधी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो, नाही आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटलो इथल्या, त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती वेगळी एक अधिकार आहे, वेगळी बॉडी आहे ती. म्हणून आम्ही त्या बॉडीला विचारलं, ती बॉडी म्हणते त्या बॉडीचं काम आहे. मग दोन्ही बॉड्याने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला. मग त्यांनी सांगितलं, मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. मग ज्याप्रमाणे तुम्ही आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये तिथे SIR म्हणजे ओळख, मतदारांची ओळख पटवून घेणार आहात, तसंच कारण तुम्ही 2 निवडणुका घेतल्या, 2 निवडणुकात आम्ही गाफील राहिलो. अगदी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर राजन विचारे पहिला माणूस माझ्याकडे आला की साहेब गडबड आहे. आमच्याकडे किती दुबार मतदार, त्यांनी लाखाच्या आसपास त्यांनी सांगितलं, 1,61,000 बोगस किंवा दुबार मतदारांनी ठाण्यामध्ये मतदान केलेले आहे. आपला पराभव झाला मानतोय, पण लोकसभेमध्ये तरी सुद्धा आपण जो काही यश मिळवलं आणि विधानसभेमध्ये आपल्या 20 जागा हरू शकतो आपण. अरे एवढा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू सुद्धा, ज्या हिंदूला आणि अगदी मुसलमानांसुद्धा, सर्व धर्मियांना मी कोरोनाच्या काळामध्ये कुठेही भेदभाव न करता सारखेपणाने वागवलं, तो एवढा उफराटा माझ्याशी वागू शकत नाही. एवढा कृतज्ञपणाने तो माझ्याशी वागू शकत नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. हा मतदारांचा जो कौल आहे,
हा मतदारांचा कौल नाही, हा यांच्या पैशाचा माज आहे. हे सगळे बोगस मतदार, ते तुम्हाला घरोघरी जाऊन तपासावे लागतील. मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येणार आहे. कारण बाकी राजकारणामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका. कारण आज जे काही मी बोलतोय यांचे चटरपटर लोक उद्या चिरकतील, चिरकू द्या, कोणी उत्तर द्यायला जाऊ नका. कारण त्यांचं कामच आहे, त्यांना पगार त्याच्यासाठी मिळतोय की आपल्याला डिस्टर्ब करायचं, आणि डिस्टर्ब केल्यानंतर त्यांचं ते कुरंटे चरायला लागतात. म्हणजे साधी गोष्ट आहे. भाजप काय करतंय, मी जसं म्हटलं ना, नामर्दाची अवलाद, यांच्याकडे आपल्याशी लढणारे कोणीच नाही आहेत, म्हणून आपलीच लोक तोडून फोडून आपल्या अंगावरती सोडतायत. आपल्याच पूर्वाश्रमीच्या 2 माणसांना एकमेकाच्या विरुद्ध लढवत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये रक्तपात होईल तर त्यांच्यामध्ये आम्ही आपले मस्त तट्ट जेवून पोट्ट फुगले, मस्त आपले घरी जाऊन गप्प झोपले. ही भाजपची अवसान घातकी पद्धत आहे. आणि त्याच्यापासून आता आपले डोळे उघडलेत. ज्या अंधभक्तांचे उघडले नसतील त्यांना सांगते की तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून लावून पुढे जाऊ नका. पट्टी काढाल तेव्हा कळाल तुमच्या घराण्याचं घराणं हे तुम्ही स्वतःच्या हाताने खाईमध्ये टाकलेलं आहात. आणि त्याचसाठी आज जे काय आदित्यने तुम्हाला दाखवलं की मतदारांची, म्हणजे मी 2 गोष्टी आहेत, एक तर फॉल्ट आणि दुसरं फ्रॉड. एक चूक होऊ शकते, पण दुसरा घोटाळा आहे. याच्यामध्ये घोटाळा आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. आणि जर प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 2 ते 3 मतदार याद्या, म्हणजे मी म्हणतो मतदार संघ कितीचा असतो एका महापालिकेचा? 50,000. बरोबर आहे ना? म्हणजे आता थोडंसं माझं नेहमीचं गणित सांगतो. अजय, आता तुम्ही आमदार आहात, बाळा तुम्ही आमदार आहात, बाजूला सगळे हरून बिरून सगळेच तुम्ही आमदार आहात. आपला लोकसभेचा मतदारसंघ कितीचा असतो? 15 लाख. ठीक, एक सरासरी 15 लाख. विधानसभेचा किती असतो? 2.5 ते 3 लाख. आणि महापालिकेचा किती असतो? 50,000. मग मतदार यादी, एक मतदार यादीमध्ये मतदार किती असतात? लोकसभेला किती असतात? 5,000 असतात. विधानसभेला 3,000 असतात. नाही, मतदारसंघ किती मोठा असला तरी मतदार यादी ही तेवढ्याचीच असते, जी आता 1200ची असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गटप्रमुखाला तुम्ही सगळ्यांनी हेच सांगायचं, मतदारसंघ किती असो, तुझा मतदारसंघ फक्त 1200 मतदारांचा आहे, आणि त्या यादीमध्ये योग्य मतदार खरे आहेत की नाही ते बघ, आणि तुम्हाला 1200 मध्ये विजय मिळवून दे. प्रत्येक उपशाखा प्रमुखाने एवढंच ठरवायचं की माझ्याकडे 3 मतदार याद्या आहेत, त्या 3 याद्यांनी एवढाच माझा मतदारसंघ आहेत. या 3ही मतदारसंघातल्या याद्यांमधले सगळे घोटाळे मी बाहेर काढीन. गटप्रमुखांच्या सोबतीने मी आपल्याला इथून आघाडी मिळवून देईन. शाखा प्रमुखांनी तेच करायचंय, उपविभाग प्रमुखांनी तेच करायचंय, विभाग प्रमुखांनी तेच करायचंय. आणि असं प्रत्येक यादीत जर का प्रत्येकाने 1200 मतदानामध्ये आपल्याला आघाडी मिळवून दिली तर आपण वॉर्ड जिंकला ना. मग तुम्हाला 300 घरं सांभाळता येणं शक्य नाही. आपल्याला हे करावंच लागेल. होय किंवा नाही, नाही करावंच लागेल. नाहीतर हे बसलेले आहेत, हे आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. मी जे त्यांना आव्हान देतोय त्या आव्हानामागची ताकद तुम्ही आहात. तुमच्या भरोश्यावरती मी आव्हान देतोय. मी एकटा नाहीये. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्या समोर जो उभा आहे तो तुमच्या सोबतीने उभा आहे. तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे. आणि आज मी अमित शहाना आव्हान देतोय, तुम्ही मुंबईत येऊन गेलात, पण निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई आम्ही आमच्या शिवसेनेच्या भगव्याने भगवी करून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. करा प्रयत्न. जे आपटायचं ते आपटा. किती डोके आपटा, डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही. पण एक तरी या शिवरायाच्या मावळ्याला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये. पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे. आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे, शिवरायाचे, हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी माणसं सुद्धा आम्ही तयार आहोत. ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच लागेल. आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताने सांगता होणार आहे आजच्या या निर्धार मेळाव्याची.
सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. राष्ट्रगीत. भारत माता की, भारत माता की. अरे जरा एकच मिनिट. आपला शनिवारचा मोर्चा कायम आहे. मला वाटतं त्याची वेळ आणि ठिकाण पण जाहीर झालेलं आहे. ऊन वारा पाऊस काही असला तरी आपली ताकद ही प्रचंड प्रमाणामध्ये तिकडे दाखवली गेलीच पाहिजे आणि पूर्ण ताकदीनिशी तुम्ही या. सगळ्यांना तिकडे आमंत्रण नाही, आपल्या हक्काची लढाई आहे आणि ती लढण्यासाठी जिंकण्यासाठी आलंच पाहिजे हे सांगतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, पेटू दे शिवसेनेची मशाल.